Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon. नमस्कार, लर्निंग विथ स्मार्टनेस चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. स्कॉलरशिप परीक्षा व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणारा घटक म्हणजे कागद मापन. आज आपण कागद मापन या घटकाची माहिती पाहूया. तर 12 कागद म्हणजे 1 डझन. स्कॉलरशिप परीक्षा व सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणारा घटक म्हणजे कागद मापन. आज आपण कागद मापन या घटकाची माहिती पाहूया. तर 12 कागद म्हणजे 1 डझन. 1 डझन म्हणजे 12 कागद. एक दस्ता म्हणजे 24 कागद आणि 24 कागद म्हणजेच 2 डझन. एक ग्रोस म्हणजे 144 कागद म्हणजेच 12 डझन. आणि एक रिम म्हणजे 480 कागद म्हणजेच 20 दस्ते. तर डझन, 1 डझन म्हणजे किती? 12 कागद. पाव डझन म्हणजे 3 कागद, हे 12चं पाव भाग. अर्धा डझन म्हणजे 6 कागद आणि पाऊण डझन म्हणजे 9 कागद आणि सव्वा डझन म्हणजे 15 कागद. दस्ता, एक दस्ता म्हणजे 24 कागद. पाव दस्ता म्हणजे 6 कागद. अर्धा दस्ता म्हणजे अर्धा दस्ता 12 कागद. पाऊण दस्ता म्हणजे 18 कागद. सव्वा दस्ता म्हणजे 30 कागद आणि दीड दस्ता म्हणजे 36 कागद. तर ग्रोस म्हणजे काय? तर 144 कागदांचा एक ग्रोस होतो. तर पाव ग्रोस म्हणजे 36 कागद. अर्धा ग्रोस म्हणजे 72 कागद आणि पाऊण ग्रोस म्हणजे 36 अधिक 72 म्हणजे 108 कागद आणि सव्वा ग्रोस म्हणजे 180 कागद. तर आपण लक्षात काय ठेवायचं आहे? एका ग्रोसमध्ये किती कागद असतात? एक रिम म्हणजे 480 कागद. पाव रिम म्हणजे 120 कागद. अर्धा रिम म्हणजे 240 कागद आणि पाऊण रिम म्हणजे 360 कागद. कागद मापन हा घटक आपण उदाहरणाद्वारे समजावून घेऊया. पहिलं उदाहरण, एक रिम कागदापैकी 2 ग्रोस कागद छपाईसाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहिले? आता एकूण एक रिम म्हणजे किती आहे? 480 कागद. आणि एक ग्रोस म्हणजे किती? एक ग्रोस बरोबर 144 कागद. आणि 2 ग्रोस म्हणजे किती? 2 ग्रोस बरोबर 288 कागद. मग आता 480 मधून 288 वजा केले तर उत्तर येते 192. मग आता आपण जर 192ला आपल्याला काय पाहिजे? डझनमध्ये पाहिजे बा. मग 192 भागिले आपण जर 12 केलं तर 12 1 12, 12 1 12, 12 72 म्हणजे 16 डझन. म्हणजे 16 डझन कागद शिल्लक राहतील. उदाहरण दुसरं, 40 डझन कागदापैकी एक रिम कागद वापरले तर किती कागद शिल्लक राहिले? आता 40 डझन. आता एक डझन म्हणजे 12. 40 डझन म्हणजे 40 गुणिले 12 बरोबर 480 कागद. आता या 480 कागदापैकी एक रिम वापरला. आता एक रिम असतो, एक रिम बरोबर 480 असतो. म्हणजेच 480 वजा 480 बरोबर 0. म्हणजे 0 कागद शिल्लक राहिलेले आहेत. 4 डझन अधिक 9 ग्रोस बरोबर किती डझन? आता 4 डझन, एक डझन म्हणजे 12 म्हणजे 4 गुणिले 12 अधिक 9 ग्रोस. एक ग्रोस म्हणजे 144 म्हणजे 9 गुणिले 144
तर 12 गुणिले 4 12 चोक 48 अधिक 124 जर 9ने गुणलं तर उत्तर येतं 1296. आणि आपण जर या दोघांची बेरीज केली ती बेरीज इथे 1344. आता आपलं काय विचारलं आहे? डझन विचारलं आहे. मग 1344 जर आपण 12ने भागलं 1344 भागिले 12 तर 12 1 12 एक उरतोय वरून 4 खाली घेतले 12 1 12 पुन्हा 14मधून 12 वजा गेले 2 उरतात 4 खाली घेतले आणि 12 दुने 24 म्हणजे 112 डझन हे आपलं उत्तर येणार आहे. 2 ग्रोस कागदापैकी 200 कागद वापरले तर किती कागद शिल्लक राहिले? आता एक ग्रोस म्हणजे किती असतो? एक ग्रोस बरोबर 144 कागद. मग 2 ग्रोस किती झाले? 2 ग्रोस बरोबर आपण जर 144ला 2 ने गुणलं उत्तर येतं 288. मग त्या 288 एवढे कागद आहेत. मग या 288 कागदामधून किती कागद वापरले आहेत? 200. म्हणजे वजा आपण जर 200 केलं तर उत्तर येतं 88. म्हणजे 88 कागद शिल्लक राहिलेले आहेत. 2 रीम कागद म्हणजे किती डझन? आता एक रीम म्हणजे काय? एक रीम म्हणजे 480. मग 2 रीम म्हणजे काय? 480 गुणिले 2 बेशून्य 0 82 16 बेचोक 8 9 म्हणजे 960. म्हणजे 2 रीम बरोबर 960 कागद. आपल्याला विचारलं आहे डझन विचारलेलं आहे. आपण जर 960ला भागिले 12 केलं 12 8 96 0 0 12 0 0 तर 80 म्हणजे 80 डझन हे आपलं उत्तर आलेलं आहे. एका ठोक व्यापाऱ्याने 50 रीम कागद घेतले. आता हे उत्तर काय पाहता? आता एक रीम म्हणजे काय? एक रीम बरोबर 480 कागद. मग 50 रीम म्हणजे किती? 50 रीम बरोबर 480 गुणिले 50 5 8 40 5 चौक 20 24 हां तर 24,000 उत्तर किती आलं आहे? 24,000 कागद आलेले आहे. मग आता एका दस्त्यामध्ये एक दस्ता बरोबर 24 असतात. मग आपण याला जर 24ने भागलं तर 24,000 भागिले 24 24 1 24 24 24 24 0 0 24 0 0 म्हणजे 1000 दस्ते कागद घेतलेले आहेत. आपलं उत्तर आले पहा पर्याय नंबर 2 1000 दस्ते. प्रश्न पुढील पाहूया. 5 ग्रोस कागदापैकी 20 डझन कागद वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहिले? आता 5 ग्रोस कागद. एक ग्रोस म्हणजे किती असतात? 144. आता 5 ग्रोस म्हणजे काय झालं मग? 144 गुणिले 5. उत्तर येतं पहा 5 चौक 20 5 चौक 20 2 22 5 1 5 2 7 720 कागद आले. आता यापैकी किती वापरले पहा? 20 डझन कागद वापरले पहा. एक डझन म्हणजे 12 म्हणजे 20 गुणिले 12 12 0 0 12 2 24 म्हणजे 720 पैकी 240 कागद वापरले. म्हणजे आता पहा आपलं वजा करलं पहा 720 वजा 240 आणि हे उत्तर येते 480. 480 कागद शिल्लक राहिले. पर्याय 480 आहे का? नाही.
पर्यायामध्ये डझन आहे बा. आपण हे 480चं डझनमध्ये रूपांतर करूया. एका डझनमध्ये 12 असतात, म्हणून 480 भागिले 12, 12 चौक 48 आणि 12 शून्य 0. तर 40 उत्तर आलं बा. 40 डझन. पर्याय नंबर 4, 40 डझन हे आपलं उत्तर आलेलं आहे. 100 डझन कागदापैकी 1 रीम कागद वापरले तर किती कागद शिल्लक राहिले? आता 1 डझन म्हणजे 12, म्हणजे 100 डझन म्हणजे 100 गुणिले 12 बरोबर 1200 कागद. आता यापैकी 1 रीम कागद वापरला आहे. 1 रीम म्हणजे 480 कागद. आपण जर या दोघांची वजाबाकी केली तर 1200 वजा 480 हे उत्तर येते 720. म्हणजे 720 कागद शिल्लक राहिले. 240 कागदांचे किती दस्ते कागद होतील? आता एक दस्ता म्हणजे किती असतो? एक दस्ता बरोबर 24 असतात. मग आता आपल्याला विचारलं आहे 240 कागद, मग 240 तर जर आपण 24नी भागलं तर 24 एक 24, 24 एक 24, 0 म्हणजे 10 दस्ते. तीन दस्ते अधिक 2 डझन बरोबर किती डझन? आता एक दस्ता म्हणजे 24. मग 3 दस्ते म्हणजे पहा 3 गुणिले 24 अधिक 2 डझन म्हणजे 2 गुणिले 12. एका डझनमध्ये 12 असतात. पहा 24 त्रिक 72 अधिक 12 दुने 24. हे उत्तर येते पहा 96 कागद आले पाहे. आता या 96चं आपण काय करूया? डझनमध्ये रूपांतर करूया. 96 भागिले 12, 12 आठी 96 म्हणजे 8 उत्तर आले बा. तर 3 दस्ते व 2 डझन म्हणजेच किती आहे? 8 डझन. एक ग्रोस म्हणजे किती डझन? आता एक ग्रोस म्हणजे किती? एक ग्रोस बरोबर 144 कागद. मग आता आपल्याला 144चं आपल्या डझनमध्ये रूपांतर करायचं. मग एका डझनमध्ये 12 असतात. मग 144 डझनमध्ये रूपांतर करताना आपण त्याला 12ने भागूया. 144 भागिले 12, 12 एक 12, 14तून 12 वजा केले 2 उरले, वरून 4 खाली घेतले, 12 दुने 24 म्हणजे 12 उत्तर आलं बा. तर 12 डझन. एक ग्रोस म्हणजे 12 डझन आहेत. एक दस्ता म्हणजे किती कागद? तर पहा एक दस्ता बरोबर 24 कागद. आता 24 कागद म्हणजेच काय? 2 डझन. पर्याय नंबर 3. 2 रीम म्हणजे किती कागद? आता एक रीम म्हणजे किती असतात? 480 कागद. मग 2 रीम किती असतील पहा? 480 2 गुणलं 480 गुणिले 2, 2 0 0 2 8 16, 2 8 आणि 9, 960 म्हणजे 960 कागद म्हणजे 2 रीम. एक रीम म्हणजे किती दस्ते? आता एक रीम म्हणजे काय? एक रीम बरोबर 480 कागद. आणि एक दस्ता म्हणजे किती? एक दस्ता बरोबर 24. मग हे 480 जर आपण 24नी भागलं, पहा 480 भागिले 24, 24 एक 24, 24 दुने 48, वरून 0 खाली घेतला 24 0 0, तर ते 20. तर एक रीम म्हणजे 20 दस्ते
हे योग्य उत्तर आहे. 432 कागद म्हणजे किती ग्रोस कागद? पाहता आता एक ग्रोस म्हणजे किती? एक ग्रोस म्हणजे 144 कागद. मग आपण 432ला जर आपण भागलं, 432 भागिले 144 आपण त्याला भागलं तर 144 144 तीनचा भाग होतो बा, म्हणजे उत्तर येते 3 ग्रोस. एक रीम कागदापैकी 15 दस्ते कागद वापरले तर किती कागद उरतील किंवा उरलेले आहेत? आता एक रीम म्हणजे किती? एक रीम बरोबर 480. आता 15 दस्ते वापरले, एक दस्ता म्हणजे 24 कागद, 15 दस्ते म्हणजे किती? 15 दस्ते बरोबर 24 गुणिले 15 आणि हा जो गुणाकार येतोय 360. म्हणजे आता 480 एकूण कागद होते 480, त्यापैकी 360 वापरले म्हणजे किती उरले पहा आता? 0 0 गेला 0, 8 मधून 6 वजा केले 2 उरतात आणि 4 मधून 3 वजा केले 1, म्हणजे 120 कागद उरतात. तर 2 दस्ते व 2 ग्रोस आणि एक रीम म्हणजे किती कागद? आता 2 दस्ते म्हणजे पहा, एक दस्ता म्हणजे 24 कागद, म्हणजे 2 गुणिले 24 अधिक, आता ग्रोस, एक ग्रोस म्हणजे 144 कागद, म्हणजे 2 गुणिले 144 कागद अधिक एक रीम म्हणजे 480 कागद. आता पाहूया, आता 24 दुने 48 अधिक 2ने जर 144 गुणलं उत्तर येतं 288 आणि 480. आता ह्या आपण तिघांची बेरीज करूया. 48 अधिक 288 अधिक 480 आणि आपण ही जर बेरीज केली 8 8 16 हातचाल 1, 8 8 16, 16 20 आणि 21, हातचाले 2, 4 9 6 2 8, 816 कागद हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 9 रीम म्हणजे किती कागद? आता एक रीम म्हणजे किती? एक रीम म्हणजे 480 कागद. मग 9 रीम म्हणजे 480 गुणिले 9, 9 0 0, 9 8 72, 9 चौक 36, 36 आणि 7 43, 4320 कागद. 5000 कागदांचे किती रीम होतील? आता एक रीम म्हणजे किती पहा, एक रीम म्हणजे 480 कागद. मग आपण काय करूया, 5000ला 480 भाग देऊया. 480 1 480, इथं उरतात पाहता 20, वरून 0 खाली घेतलं बा, तर 480 0 0 भाग गेला आहे 200, तर किती पहा 10 रीम होतील आणि 200 कागद उरतील पहा, म्हणजे 10 रीम आणि 200 कागद हे आपलं योग्य उत्तर येणार आहे. एक रीम बरोबर किती कागद? एक रीम बरोबर 480 कागद. 108 कागदांचे किती डझन कागद होतील? आता 108 भागिले 12 उत्तर येते 12 9 108, म्हणजे 9 उत्तर येतं बा. एक ग्रोस कागदापैकी पाऊण भाग कागद वापरले तर किती कागद शिल्लक राहतील? पाहता, एक ग्रोस म्हणजे किती? एक ग्रोस बरोबर 144. आता पाऊण भाग, आता अर्धा म्हणजे किती? 72 आणि पाव भाग म्हणजे 36, म्हणजे पाऊण किती झाले? म्हणजे 108,
म्हणजे पाऊण भाग म्हणजे किती झाले 108 कागद. तर आपण 108 कागद वापरले तर किती उरतील मग? तर 36 कागद उरतील. पहा, एक रीम कागदापैकी 20 दस्ते वापरले तर किती कागद शिल्लक राहतील? आता एक रीम म्हणजे किती? एक रीम बरोबर 480 कागद. आता 20 दस्ते म्हणजे किती? पहा, एक दस्ता म्हणजे 24 कागद. 20 दस्ते म्हणजे 24 गुणिले 20, उत्तर येते 480. म्हणजे पहा, 480 मधून 480 वजा केली, उत्तर येते 0. म्हणजे 0 कागद शिल्लक राहतील. 5 डझन अधिक 2 ग्रोस बरोबर किती कागद? 5 डझन अधिक 2 ग्रोस. तर 5 डझन म्हणजे किती? 5 गुणिले 12 अधिक 1 ग्रोस म्हणजे 144, 2 गुणिले 144, 12 पंचे 60 अधिक 288, उत्तर येते 348. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व नवनवीन व्हिडिओसाठी लर्निंग विथ स्मार्टनेस चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.